18 दिवसापासून कोतवाल महसूल सेवक आंदोलनाला बसले आहेत. परंतु शोकांतिका आहे, शासन आंधळ्यांचे मुक्यांचे बहिऱ्यांचे आहे. बघा काय म्हणाला अवंतिकाताई लेकुरवाडे, माजी सभापती महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद नागपूर. राखून कोतवाल समाजाचं आंदोलन सुरू आहे. 18 दिवस झाले. महसूल मंत्र्याचं गाव असून आजपर्यंत यांना भेट द्यायला आले नाही. काय खरं तर विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष रवींद्र गोंदेले, उपाध्यक्ष शुभम झोपडे, मंगेश जांभूळकरजी या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये समग्र कोतवाल संघटनेचं आणि संपूर्ण कोतवालांचं आंदोलन सुरू आहे. आणि हे आंदोलन काही खूप अशा अवास्तव मागण्यांसाठी नव्हे, तर त्यांची जी न्यायिक अधिकार आहे, न्यायिक मागणी आहे की समग्र कोतवालांना जे वर्षानुवर्षापासून म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून जे गावामध्ये ही जबाबदारी, महसूल विषयक कार्याची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे आणि पूर्ण वेळ 24/7 जे आपली पूर्ण जबाबदारी पाळत असतात, त्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. या माफक मागणीसाठी आज संविधान चौकामध्ये 18 दिवसापासून हे संपूर्ण कोतवाल बसलेले आहेत. परंतु ही शोकांतिका आहे, हे शासन बहिऱ्यांचं, आंधळ्यांचं आणि मुक्यांचे. कारण मागणी पूर्ण करायची काय, ती अर्ध पूर्ण करायची, पूर्ण करायची हा नंतरचा प्रश्न आहे. पण किमान मागणी ऐकून घ्यायला, त्यांचे विचार समजून घ्यायला जर इथपर्यंत महसूल मंत्री किंवा सन्माननीय मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी जर इथे आली नसेल तर हे फार मोठी शोकांतिका आहे असं मला वाटतं. काय आवाज देणार महसूल मंत्र्याला? निश्चितच नागपूर जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहे. नागपूर जिल्ह्याला गर्व आहे की त्यांच्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत. महसूल मंत्री नागपूर जिल्ह्याचे आहे. अशा वेळी त्यांनी संवेदनशीलता ही सांभाळली पाहिजे आणि आपल्या लोकांच्या प्रती जे त्यांच्या विभागाचे कर्मचारी व्हायला पाहिजेत, परंतु अजूनपर्यंत त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला नाही, त्यांच्या भावना त्यांनी निश्चितच समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे. परंतु त्यापूर्वी त्वरित त्यांना बैठकीचे एक आमंत्रण दिले पाहिजे किंवा मग आंदोलनस्थळी भेट दिली पाहिजे. लेकुरवाडेताई हा काँग्रेसचा मोठा चेहरा आहे, तर हे समर्थन काँग्रेसचं समजायचं की लेकुरवाडेताईचं स्वतःचं समर्थन समजायचं? सध्या तरी माझी अजून पक्षामध्ये या विषयावर बोलणं झालं नाही, परंतु निश्चितपणे मी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करत असताना काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करणार आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील संपूर्ण कोतवाल संघटनेला, या कोतवालाच्या आंदोलनाला समर्थन दिलं पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जाहीर केला पाहिजे, याबद्दल देखील मी बोलणार आहे. महाराष्ट्र कोतवाल संघटनेचा